नमस्कार मंडळी. तर आजचा बेत आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि पुऱ्या. तर ह्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काल रात्रीच मी वाटाणे भिजत ठेवले होते. वाटाणे भिजत ठेवले की शिजायला वेळ लागत नाही. कुकरमध्ये भिजलेले वाटाणे घेतले. आता त्यात 2 ग्लास पाणी, हळद, आणि मीठ घालून छान शिजेपर्यंत 4 शिट्ट्या देऊया. वाटाणे छान शिजेपर्यंत साइड बाय साइड पीठ मळून घेऊया. थोडंसं मीठ घातलं पीठ मळताना. मीठ घातलं की छान चव येते पुऱ्यांना. पीठ मळून झाल्यानंतर इकडे मी छोटे छोटे गोळे करून घेतले पुऱ्या करण्यासाठी. चला तर मग बाकीची तयारी करून घेऊया. इकडे फोडणीसाठी मी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली. इकडे मी कांदा खोबऱ्याचं वाटण आधीच तयार करून ठेवलं होतं. आलं लसणाची पेस्ट आणि साधे मसाले घेतले होते. त्यात गरम मसाला, घरचं तिखट, लाल तिखट, धनेपूड घेतली. आता कढई गॅसवर ठेवली. त्यात तेल घातलं. तेल गरम झालं की त्यात जिरे, मोहरी घालते. नंतर कढीपत्ता घातला. कांदा घालून घेते. कांदा छान परतून घेऊया. कांदा परतून झाला की त्यात थोडीशी हिंग घातली. नंतर आलं लसूणची पेस्ट घातली. तीही छान तेलामध्ये परतून घेऊया. ती परतून झाली की बाकीचे मसाले ऍड करून घेते. मसाले छान परतवून घेतले. नंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटप घातलं.
तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊन मसाला छान परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं. आता त्याला छान तेल सुटेपर्यंत झाकण तसंच ठेवूया. इकडे आपले वाटाणे बघून घेऊ शिजलेत का. वाटाणे छान शिजले होते. आता ते वाटपात ऍड करून घेऊया. बघू शकता किती छान तेल सुटले मसाल्यात. वाटाणे ऍड करून घेते. थोडे वाटाणे आधी स्मॅश करून टाकायचे, ज्यामुळे घट्टसर अशी ग्रेव्ही होते. तर ह्यात मी पाणी अजिबात नाही घालणार आहे. तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता. नंतर त्यात मी कोकम ऍड केलं थोडं. कोकम पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता याला छान उकळी देऊया. आता भाजी घट्टसर शिजेपर्यंत साइड बाय साइड पुऱ्या लाटून घेते. इकडे आपली भाजी झालेली आहे. यात कोथिंबीर ऍड करून घेते. आता इकडे पुऱ्या तळायला घेतल्या. इकडे तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत. आता इकडे तोंडी लावायला थोडेसे पापड फ्राय करून घेऊया. तर ठरल्याप्रमाणे आजच्या बेतात आहे भात, काळ्या वाटाण्याची उसळ, पुरी, पापड आणि श्रीखंड. तर असा होता आजचा स्वयंपाकाचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.